कृष्ण महाराज की जय। लीलांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे। पुलकित व्हावे धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर। हा आश्रम श्री क्षेत्र गोपाळ चावडी लिंगाव, परमपूजनीय परमहंत श्री नांदेडकर बाबाजी मुकुंदराज बाबाजी, तपस्विनी अर्चना ताई या यांच्या आश्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त हा आश्रम या ठिकाणी गेल्या 10 दिवसापासून आलेला आहे। या ठिकाणी आपण देवाच्या लीळाचं चिंतन करत आहोत। लीळा आणि स्मृती असे दोन्ही ग्रंथ आपण या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत। आज एक सुंदर अशी स्मृती आपल्याला बघायची आहे। श्री गोविंद प्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये असणारी आबाईसा नागदेवाचार्यांची आई। मार्गात कसं राहावं आणि मार्गात आपल्या लोकांचं कसं राहावं हे आपल्याला मार्गामध्ये राहिल्यावर कळतं, शास्त्र ऐकल्यावर कळतं। नाही तर काही लोक काय करतात, आपल्या आपल्या संबंधासाठीच करतात, दुसऱ्यासाठी नाही। पण जो परमार्ग आहे, परमेश्वराचा आहे, तिथं सगळे सारखे असतात। राजा रंकासरी संबंधी असले आणि जर आपल्या संबंधाच्या हातात मार्गाची सत्ता असेल, व्यापार असेल, तरी सुद्धा तो आपल्या संबंधीयाला स्वतःहून काही गोष्टी करणार नाही, देणार नाही, घेणार नाही। का बरं? मार्गातले काय म्हणतील, तुम्ही तुमच्या संबंधीयालाच देता, आम्हाला नाही, है ना? आणि म्हणून जो देवासाठी आहे त्याला देव घेतो। लोकांनी नाही दिलं तरी, संबंधियांनी नाही दिलं तरी, पण तुम्ही देवासाठी आहेत का, हा तुमचा मुद्दा आहे का संबंधियासाठी आहे? संबंधियासाठी असणार तर तिथं व्यवस्थित राहणारच नाही, अस्वस्थता राहणार। स्वस्थता त्याच ठिकाणी आहे जिथे परमार्गाचा हेतू आहे, परमेश्वराचा हेतू आहे की नाही? आणि म्हणून ती कथा, ती स्मृती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे। तीच कशी आहे? आबाईचा वस्त्र प्रसंगे जे मीठ नाही ते चिंचेसी खाणे।
आबाईसाचं वस्त्र खराब झालं आणि आबाईसा स्नान करायला गेले होते. तर देवाचं एक वस्त्र जीर्ण झालेलं होतं. तिला असं वाटलं की देवाचं वस्त्र नेसावं आणि मग आपलं वाळल्यानंतर आपलं पुन्हा नेसावं. पण आबाईसाचं एकच चुकलं की देवाला विचारून नेसला असताना तर काही झालं नसतं. म्हणून येतची क्रिया येत पुसपुसो कीजे की तुम्हाला फेकून द्यायची वस्तू ही समजा मार्गाने फेकूनही दिली तरी चालेल, पण फेकून देणारी वस्तू जर तुम्ही स्वतः मनाने घेतली तर दोष आहे. देवाने स्पष्ट सांगितलं 3 बोटात बसेल इतका प्रसाद घ्या. बाकीचा प्रसाद कोणी फेकून दिला तरी त्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि तोही विचारून घ्या, दिला तर घ्या. पण आपण काय म्हणतो, हे तर फेकून देऊ राहिले मग मी खाल्लो तर काय बिघडलं. तसं नाही. ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे तो व्यापार आहे, त्याला तुम्ही विचारून खा. तो कांड्यावर फेकणं आपल्याला काय करायचं. खरे की नाही. ज्यावेळेस तुम्हाला पाहिजे असेल त्याला मागून घ्या, नाही तर चोरीचा पदार्थ होईल तो. म्हणून एक क्षणात हात लावू नये. कोणत्याही गोष्टीला विचारून घ्या, विचारून करावं. आबाईसाच्या अंगावर न विचारल्यामुळे ते कसं झालं हे आपल्या कथेमध्ये कळणार आहे. एक वेळ महाराज श्री प्रभू गोसाव्यांचे वस्त्र ओळगविले होते. एक वेळ महादाईसा श्री प्रभूसी वस्त्र ओळगिले होते. महादाईसानं वस्त्र दिलं होतं देवासाठी. जसं आता नाही का कोणी वस्त्र देतं, वस्त्र दान करतं. जर ते वस्त्र तुम्ही दिलं आणि बाबाने नेसलं की तुम्हाला बरं वाटतं. आणि तेच वस्त्र 1-2 दिवस नेसून जर समजा बाबाने दुसऱ्याला दिलं की तुम्हाला काही खरं नाही वाटत. पण तुमचं काम झालं ना. तुम्ही वस्त्र दान केलं, देवाला दिलं, देव आपल्या शिष्यांना देईल नाही तर भक्तांना देईल. तुम्हाला काय बघायची गरज आहे. पण तुमची नजर जे दान दिले त्याच्यावरच आहे की नाही. बाबाच्या हा मी दिलं होतं, बाबा घालता की नाही, लक्ष ठेव. एवढं काय लक्ष ठेवायचं, बांधून घेता. खरे की नाही. जो परिवार आहे, जो आश्रम आहे, त्याला जर बाबाने दिलं तर त्यांचाच परिवार आहे. तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काय कारण आहे. तुमचं संकल्प घातल्यानंतर संपलं. पण अवघड आहे जीवाचं. दिवस गोसावी प्रावन न केले. महादाईसानं दिलेलं वस्त्र किती एक दिवस श्री गोविंद प्रभू महाराजांनी नेसलं, पांघरलं, घातलं. मग ते उतारे याचे झाले. आता ते जीर्ण झालं, उतारायचं झालं म्हणजे आता खराब झालेलं आहे. पण ते देवाचं आहे, देवाला विचारून घेणं गरजेचं आहे. किंवा ज्याच्याकडे देवाचे कपडे धुवायचा व्यापार आहे त्याला विचारून घेणं गरजेचं आहे, कारण त्याचा तो व्यापार आहे. दुसऱ्याने घेऊ नये, मनाने घेऊ नये. मनाने घेतलं तर मग असे टोमणे मारतील कोणीतरी. म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. आपल्याला कोणी टोमणा नाही मारला पाहिजे हे आपल्याला कळालं पाहिजे. पण काही लोकांना कळत नाही किंवा ओळख नाही, काहीच कळत नाही. एवढी बुद्धी चालत नाही म्हणा किंवा काय म्हणा. बोलणे खातील पण जे करायचं तेच करते, ना ऐकल्यासारखंच करते. सांगितलं त्यांना विचारून पोषण करा तरी करणार ना. नंतर जे व्हायचं ते होतं. टोपणे खाता काही ना काहीतरी बोलणार कोणीतरी. अनुसरण त्यालाच म्हणतात. इथूनही म्हणितले ते की ते अनुसरण. सांगितले ना, इथची सेवा एक फुसफुसो कीजे.
तरी नाही, कारण जीवाचा स्वभाव अभिमानी असतो, गर्विष्ठ असतो. असा प्रकार आहे जीवाचा. सांगून सुद्धा पाणी वळत नाही. मग तिथे ते फावडं घेऊन उभा राहावं लागतं. त्याला दांडा असतो, वर असं फावडा असतं, असं वळण टाकावं लागतं. येते आणि मग आलं ना ते पाणी, वळण टाकेल ना, आता किती धसके हाणं बराबर वळत असं नागमोडी आहे की नाही. तसा प्रकार आहे. लक्ष ठेवावं लागतं. इकडे करा, इकडे करा. आता रोजचं कळायला पाहिजे ना, आपलं असं यावं, असं असं करायला पाहिजे, असं असं तयार करून ठेवायचं. तरी सांगावं लागतं करा. झालं का तयार? जो तयार झालं का असं म्हणायची गरज पडू देत नाही. ते नागदेवाचार्य बस बाबा येऊस तर सगळ्या गोष्टी रेडी. आणि म्हणून नागदेवाचार्य गोसाव्यांची प्रवृत्ती बाहुल्य जाणती. स्फूर्ती नागदेवाचार्य होती. कोणी म्हणायचं तेव्हा तिकडे जाते, नाग तिकडे जाते, नाग तिकडे जाते. पण नागदेव आचार्यांना माहिती आहे देव इकडे येते. म्हणून विजनावर ज्या ठिकाणी देव ज्या झाडाखाली बसायचे ना, त्या ठिकाणी जागा स्वच्छ करून ठेवायची आहे ना. आजकाल तर तुमच्या सोबत एखादा बाबा असेल ना, तर बसा बाबा ढेकळा. खरं की नाही? तुमची जागा कोण स्वच्छ करायची? कारण तशी नाहीच ना. स्फूर्ती असली तरी आळशी. खरं की नाही? आम्ही बसलो ना, तुम्हाला बसायचं, बसा कुठे, हे आम्हाला काही गरज नाही. असे मी स्वार्थी लोक आहेत, ज्यांना ऐकून पण कळत नाही, सांगून पण कळत नाही. त्यांना कळतं काय? फक्त स्वार्थ, स्वतःचा स्वार्थ कळतो. जे स्वार्थी आहेत त्याला परमार्थ नाही होणार मित्रांनो. निस्वार्थ सेवा करावं लागणार. ते दोन्ही ठेवले होते. मग ते धुवून ठेवलं होतं ते वस्त्र देवाचं. एक दिवस ते वस्त्र विडी त्यांचा पूजावसारी आबाईचे स्नान करून नेसली. मग आता ते वस्त्र एक दिवस काय झालं, धुवून ठेवलेलं होतं. आबाईसानं स्नान केलं आणि देवाचं वस्त्र नेसलं, न सांगता नेसलं. तुमचं जर वस्त्र एखाद्या बाईने नेसलं न सांगता, तर तुम्हाला तारा चढणार की नाही? खरं नाही? नुसती चप्पलही घातली तुम्हाला न सांगता, तारा चढणार की नाही? आणि वास्तविक दुसऱ्याच्या चपलीला आपण पाय सुद्धा मारू नाही तर घालावं काय? आहे ना. हे ज्ञान महत्वाचं. कारण साधूच्या चप्पललाही पाय लावणं म्हणजे अविधी आहे. त्याच्या पाणी, बाटलीतलं पाणी मनाने पिणं अविधी आहे. त्याला विचारून घ्यायचं. पण करण कोण? बारीक बारीक गोष्टी लक्ष ठेवावं लागतं. आणि मग आता ते वस्त्र नेसलं, आता आबाईसन नेसलं, मग आबाईसन दिलेलं होतं, मग आबाईसाला काही पटलं नाही. मी देवाला दिलं, मी नेसलं, मग आबाईसाच्या मनामध्ये ठसलं. काय म्हणते महादाईसा? आबाईसा खावा लागलं बोलणे. आपल्याला कोणी बोललं नाही पाहिजे असं वागा. तुमचा मान केला पाहिजे. तुम्हाला बोलल्यावर तुमचा कोण मान करणार आहे? तुम्हाला पण व्यवस्थित बघणार आहे. आपलं कर्तृत्वच असं पाहिजे की आपलं त्या ठिकाणी कर्तृत्व व्यवस्थित पाहिजे. कोण बोलतं आपल्याला? पण नाहीच ना. सांगितलं तरी ओळायचं नाही, ओळण टाकलं तरी ओळतो उड्या मारायच्या. काट्याच्या वरतो खोपाटे लावायचं पूर्वी लोक, माहिती का? बांधाच्या कडीनं खोपाटे उडी मारून जायची नाही. असं आहे आपण. खूप काठी आहे ना धर्म आपल्याला वचन.
आपल्याला कळत नाही का? हे सांगितलं ते सांगितलं तरी काही नाही, लक्षात असून सुद्धा करायचं नाही. आबाईसाला बोलली महादाईसा, हे काय आबाईसा, हे देवाचं वस्त्र कसं काय घातलं असतो? आबाई ती म्हणितले, काय म्हणते आबाईसा? रुपे हे जुने झाले. रुपये हे जुनं झालं म्हणून घातलं ग. जुनं झालं म्हणून काय झालं? पोत्रा करता येईल ना, देवाच्या श्री चरणाखाली ठेवता येईल, पायपुष्ण करता येईल. नाहीतर मग काट्याला मुसळाला गवसण्या करता येतील ना. तुला विचारतात कसं काय घेतलं? खावा लागेल बोलणे, विचारून घेतलं असतं तर झालं असतं काही. त्याने सांगितलं असतं नाही, आता नाही, मग काही दिवसांनी येणार, मीच देईन तुला. दमदार देव आपल्याला उघडं नाही ठेवणार. पृथ्वी ऐसनी रवण असे मा चिंदी चिरकुडी नाही नो कैसी मिळेल. गोसावी यांच्या तरी उपयोगा नवचे. देवाच्या उपयोगाला जात नाही म्हणून मी घातलं. सांगितलं ना, देवाच्या उपयोगाला नसलं जात तरी देवाला विचारून घ्यायचं, किंवा ज्याच्याकडे व्यापार त्याला विचारून घ्यायचं. हात लावायचा नाही मार्गाच्या वस्तूला. मार्गाची वस्तू वाया जात असेल तर ती व्यवस्थित त्या ठिकाणी आणून ठेवावी, पण आपण न विचारता घेऊ नये. मग महाराजी म्हणितले, महादाईसा काय म्हणते? गोसावी यांच्या श्री चरणाखाली घालावे होई. कसं घातलंस तू? देवाच्या श्रीचरणाखाली पायपुष्ण होणार नाही त्याच? बोलली का नाही? सावध राहा मार्गात राहत असताना. आणि वरतून म्हणायचं मार्गामध्ये काय खरं लय बोलता, तुम्ही नीट वागता का? मार्गाचं झाले का तुम्ही? थोडस बोलले की नाही घरी निघाता. घरच्याने रुग्णाने हाणलं ना, गेले का सोडून त्याला? तिथंच वाकता, मग तिथंच बसत आहे कोपऱ्यात. गेलं सोडून त्याला, अजून तिथंच आहे. इकडं आले की वाकायची पाळी पडती, वाकत नाही. तिथं कसे वाकता, कशा ताट वाढीता, कशा पुढे पुढे करता आपल्या पतीच्या. इकडे नाही करता येत का? नाही हातात झाडू घेता येत का? नाही स्वयंपाक करता येत का? घरी कसं करता? इथं का कसं का? इथं केलं तर मोक्ष होतो, पण करायचं कोणी? ज्याचं ते करते म्हणे, आपल्याला काय कराय ना. आणि तिथं करावाच लागतं, नाही केलं की आवरलं नाही अजून. चल चल कापा काम, चहाला थोडासा उशीर राहू द्या, मग कळत. आलेच आलेच दूध नव्हतं आलं लवकर, कराय ना. मग नाही तरी मुसळा जातया काटे या तिळा गावतनी करावया होई. मग सांगत आहे, मुसळाला जात्याला गवसण्या झाल्या असत्या ना, कशाला घातलं असतो? पोतेरी होईल. पोतरे करता येतील ना, चुलीला पोतरा घेता येईल. महाराजी आणि म्हणितले, आपला एवढा मोठा मोठा झाडा सारावा लागतो, त्याचा पोतरा करता येणार नाही का आपल्याला? कशाला घातलं असतो? किती बोलणे खावं लागले ना. सावध राहा, फाटकी वस्तू सुद्धा घेत जाऊ नका मनाने. विचारून घेत जा, विचारून घेतल्यानंतर बाबाचा हात लावून घेत जा. तुम्हाला मार्गात त्या ठिकाणी चांगलं म्हणतील, नाही तर चोर म्हणतील. ध्यानात ठेवा जरा. मग आबाईची म्हणितले, महाबाईसा काय म्हणते? रुपे माझे वस्त्र ओवळे. अगं माझे वस्त्र आहे ना, मी आंघोळ केल्यामुळे जरा ओवळ झालो होतं, ओलं झालं होतं, म्हणून हे घातलं ग. म्हणून मला वाटलं एरवी तर काही देवाच्या उपयोगात जात नाही, हे नेसावं आणि मग माझं वाळलं की मी पुन्हा माझं नेसून घेईन. ते बिचारीच्या मनात नाही, ध्यानात नाही. पण विचारलं असतं तर काही चाललं असतं ना.
पण विचारायचं कोणी मग ते धुतले होते म्हणून पूजा अवसराचा समय येणेच लिहे. ते धुतलं होतं ना, आता पूजा अवसराचा टाइम झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटलं हे नेसून आपण पूजा अवसरात हजर राहावं, कारण आपला पूजा अवसर नाही चुकला पाहिजे. तर आपण पूजा अवसर टायमाला इकडे तिकडे फिरत होतो. देवाने काय सांगितलं, पूजा अवसर चुकवून दीजे, आणि आपण तोंड लपितो. होईन का देव? हे कळालं पाहिजे ना आपल्याला. त्या बिचारीचं लुगडं ओलं होतं तर तिला दुसरं नेसून आली. आपण पूजा अवसराच्या टायमालाच आंघोळ करायला जाणार, कपडे वाळवायला जाणार, कपडे कापायला जाणार आणि एरवी झोपणार. देवाचं इकडं देव पण चालू, पूजा चालू, देवपूजा चालू, चालले तिकडे कपडे काढायला, आंघोळी करायला. जेवायच्या टायमाला मात्र बरोबर टायमाला येणार. तेवढं नाही चुकवत, त्यांना माहितीये की आटपलं ना मग करून आणायचं, करून खायचं. स्वार्थी सगळे, स्वार्थपणा काढा जरा. मग ते वस्त्र आवायची पेढीले. वस्त्र काढावं लागलं की नाही आबाईसाला? काढलं वस्त्र ते, आपुले नेसली. आपलं नेसलं जे होतं ते आंबट वळलं. मग आवायची गोसाव्यांची पूजा अवसरू केला. मग आबाईसा त्या ठिकाणी काहीच बोलले नाही. चूक आपली कबूल करावं लागते. जेव्हा आपलं चुकतं ना तेव्हा आपलं बारीक तोंड होतं, दाखवा नाही वाटत आपल्याला. लक्षात येतं माणसाच्या आता कशी बारीक झाली म्हणतात. चुकल्यानंतर मान्य केलं पाहिजे ना, मान्यच नाही करत, बारीक होऊन बसणार, पण मान्यच करणार ना. त्याच वेळेस सगळं झालं असतं तर काय झालं असतं? आली विचारी आपलं आणि देवाला अवसर केला है ना, दुःख करायला आबाईसा. वास्तविक आबाईसा देवाची सेवा करायची, इतक्या जवळची सेवा. मग मानभट्ट मुख्य अवघी भक्ती झाले पूजा अवसर पाहावे आवाय चाली होती. आणि मग सगळे माहीम भट्ट, नागदेव आचार्य सगळेजण असे भक्तजन पुढे आलेले आहेत, बसलेले आहेत आणि देवाचा अवसर चालू आहे. त्यावेळी सर्वज्ञ म्हणतले. आणि मग त्यावेळेस देव काय म्हणतात? अहो मेली जाये खोडी ए कारणे वस्त्र घ्यावे म्हणे. आओ मेली जाय खोडी कारणे वस्त्र घ्यावे म्हणे. देवाला कळालं, देव सर्वज्ञ आहेत की बाबा आपल्या सेवकाला आपणच वस्त्र घेतलं पाहिजे, पण आपल्यालाच त्या ठिकाणी लवकर घेणं नाही झालं. म्हणून देव म्हणत आहेत सभेमध्ये बसलेले सगळे, अवसर चालू आहे. देव म्हणतात या खोडी कारणे आबाईसा कारणे वस्त्र घ्यावे म्हणे. देवाने आपलं वस्त्र घेऊन दिलं पाहिजे असं वागा. काय याची त्याचे वस्त्र घेता आणि घालतात? देवाने सांगितले मसनीचे वस्त्र घे बे. नाही दिलं ना कोणी तर कुठं पडलेलं वस्त्र नेसा. लुलू करू नका, असं हाता नका करू पुढे, मला भेटेन की नाही, मला भेटेन की नाही. चालले आपली 10 रुपयाच्या फाटके नोटीच्या मागे मही राहिली. देवासाठी अनुसरले की त्या फाटक्या नोटीसाठी अनुसरले तुम्ही? करायला पाहिजे ना आपल्याला. राहिली तर राहिली, त्याला गरज असेल तर दे ना आणून आपल्याला. काय गरज आहे? देवासाठी अनुसरलं आपण, हे ध्यानात घ्यायचं मित्रांनो. चांदा जावे म्हणे. मग देव काय म्हणतात? चांदूर बाजारात जावे म्हणे. चांदूर बाजारला जा आणि चांगलं वस्त्र घेऊन या माझ्या आबाईसासाठी. पुसले जावे म्हणे. मग पुसदा आहे तिकडं, पुसद्याला जावं म्हणा. पाटणा जावे म्हणे. मग ज्या ज्या गावाला मार्केट आहे त्या त्या गावाला जाऊन हिला काय करायचं, चांगली नाटी घेऊन या. काजळी आणावे म्हणे. चांगली नाटी घेऊन या. पोपळी आणावे म्हणे. मग त्या नाटीचे नाव आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, नऊवारी, अजून काही वारा असतील किंवा पैठणी असेल, अजून काही असेल तुमच्या प्रकारचं.
म्हणजे नावं घेतली, अशी आणा तशी आणा चांगली आणा. सांगितलं सात आसूचे घ्या मग किती रुपयाचं आणायचं? 7 आसूचे आणावे म्हणे. 7 आसूचं घेऊन या, एकदम भारीचा आला, चांगला आला. पंच आसूचे घ्यावे म्हणे. मग 5 आसूचा आणा, 7चा आणा. आहो मेली जाय आसू दोन्हीचे घ्यावे. जर नाही तेवढे आपल्याकडे असू तर 2 आसूचं का होईना लवकर घेऊन या, पण हिला लवकर नाते आणा, देव म्हणत आहे. आपण उगाच आपल्याकडे फाटके वस्त्र दाखवणार, मला लवकर घेतलं पाहिजे म्हणून. कळत बाबाला, उगाच बाबा नाही होईल. नसलं तरी मज घ्यावया लागेल. आता घेऊन राहिले ना, घेऊन घे, कोणा घेतील का नाही खरं नाही. आलिंगन सांगितलं नाही, आलिंगन प्रायण व्हायला सांगितलं. कुठं सांभाळत बसता, काय मला भेटून जाईल. आईचे मायंभट्टा प्रति अनुवाद केले. माहीमच्या प्रति अनुवाद केला, माहीमला सांगितलं. ते गोसाव्यांची प्रवृत्ती जाणवली गावीची. आणि मग गोसाव्यांची प्रवृत्ती जाणून माहीम भट्ट आबाईसाला वस्त्र घेण्यासाठी जातात. आसूची दोन्ही वस्त्रे आणले, आसूचे वस्त्र आणले. लोवी काळ्याचा अंच अळाची कुंकू आयसी घेऊन आले. एकदम सुंदर असे लाल नाटी घेऊन आले, कुंकू आयसे सुंदर नाटी आणले. ते वस्त्रे सवंग होती. ती दोन्ही घडी गोसाव्यान पुढा ठेविला. आणि मग ती नाटी अशी असते आणि तिचे असे 2 घड्या असतात, ठेवले आणून समोर देवाच्या. गोसावे अलोकिले देवाने बघितलं ते वस्त्र आणि श्रीकरी वस्त्राच्या सेव धरिला. आणि मग श्रीकराने तो पदर धरला. पदर असतो एका वस्त्राला, तो पदर धरला देवाने. आणि आबाईचा ते म्हणत आणि आबाईचा वस्त्र होती. आबाईसा खोडी आओ थोडी मेली जाय म्हणे, नेस नेस म्हणे. हे घे, तुझ्यासाठी नाटी आणली. काय जीर्ण झाले घालते तू, नवी आणली तुझ्यासाठी. खरं की नाही? भक्तासाठी देव देवतो मित्रांनो. म्हणून भक्त व्हा, विभक्त होऊ नका. सगळं भेटत, विभक्त झाले तर त्या ठिकाणी रांगेत लवकर भेटत नाही. आओ मेली जाय खोडी नेसना म्हणे. आओ मेली जाय खोडी नेसना म्हणे. आणि मग तेव्हा ते लोक महाराज जे आहे ना तेच बरं आहे. मला काय करायचं, मला एवढं महागाचं वस्त्र हेच घालत जाईल म्हणे मी धुवून धुवून. काय करायचं मला, मला कोणाला दाखवायचंय, कुठं मिरवायचंय. तुमचीच तर सेवा करायची मला. तुम्हीच तर मला पांघरून आहात, तुम्हीच आथरून आहात. काय गरज मला वस्त्राची. मग न नेसे म्हणे. ती म्हणते नाही महाराज नको मला. आओ मेली जाय खोडी नेस. अगं नेस, देव म्हणतो अगं नेस, मी आणले तुझ्यासाठी, घे. मग आबाईची म्हणतले काय म्हणते आबाईसा? जीजी माझे वस्त्र पांघुरीन. पांघरून मग गोसावीची पांघरून आणि गोसावीची पांघरून. महाराज या वस्त्राने मला किती वेळ पांघरून बसणार आहे, एक दिवस फाटणार आहे, नाचणार आहे. तुमचंच मला पांघरून करा, तुमचंच मला आथरून करा. केलं का आपण? सोडले का आपले गोदडे? तिथेच जाऊन पुन्हा बसतो फाटक्या गोदाड्यात. कोणी विचाराना घरचे दारचे शेजारी पाजारी, तर तिथंच कोणी घेईना कपडे आपल्याला. इकडे मार्गात त्या ठिकाणी सगळं भेटत, तरी येईना, तरी राहीना. है ना? मांजरी गाईचा दृष्टांत. त्या गाईला त्या ठिकाणी तो शेतकरी पाऊस येतोय म्हणून घरात बांधतो, माळवदात बांधतो. पण ती गाय येणाऱ्या जाणाराला बुजती, म्हणजे अशी घाबरती, टक लावून बघती.
माशी ओढीती माशी पळवती आणि त्या खांबाला बांधलेलं असतं. मग याला काय वाटतं, आणि आपल्या पोराला इकडे गेलं तरी बुजायली, आपली पत्नी इकडे गेली तरी बुजायली, आपण इकडे गेलं तरी बुजवती. जाऊ द्या म्हणे, आपला खांब पाडून टाकील, मारवतच पाडायची आपल्या बोकांची. पुन्हा सोडली तिथंच बांधली, तसं आपण बुजवतो. खरं की नाही? लोक काय म्हणतील, हा मला काय कमी आहे काय, आम्ही का असे काय, असे बुजवता काही लोक. खरं की नाही? म्हणून पाहुण्याला सोडत नाही. नाही नाही म्हणजे आमचा लय जवळच आहे, जावाच लागून असं. तू आणि त्याचा काय संबंध राहिला आता, काय जावं लागतं. हा पण बुजवता नाही. मग बांधले पुन्हा तिथं त्या दावणीत. मग पुन्हा त्या दावणीमध्ये ती जाऊन त्या ठिकाणी मी करते, स्वच्छ करते, आणि ती वैरण तीच खाते क्षणाने भरलेली. तयांतुची रिगे पुन्हा तेच. माग पाय हाणला की मागे दीड असते, फटकन फटका बसतो, आसारी पडलेले असते. आणि मग ती म्हणते तिथंच बरं होतं का नाही, मार्गातच बरं होतं. घर का न घाट का धोबी का कुत्ता, धड इकडे राहिली नाही धड तिकडे राहिली नाही, मग आताच लटकली. आणि मार्गात गेलं ना तर मार्ग सोड नका, इतकं चिटकून राहा गोचडा सारखा. हा एकाच बॉल मध्ये घरी जात. घरून किती बॉल हाणले किती बोलले तरी जातात, तिथं सहन करतात. हा तो अनुभव. वस्त्र न लगे जी, महाराज मला नाही पाहिजे वस्त्र. मंगोसावी एकी घडी श्रीकरी घेऊन उकलीली. देवाने ती घडी घेतली, श्रीकरात घेतली, आणि तिला देत आहेत बळच. देव देत आहेत बळच देत आहेत. आणि आपण म्हणतो मला नाही झालं पाळून, पाळ्यासाठी झालो काय आपण साधू, देवासाठी वळले. हा हे ध्यानात घ्यायचा. आणि आबाई साथे पालवी धरिले आणि म्हणितले. देवाने पालवाला धरला, अभयसा लागा, अभयसा घे मी तुला देतोय, जाऊ दे. देवाने स्वतः पदर काढला ना अभयसाच्या हातात दिला, घेस ना घे ना. आपल्याला भेटली तर दिवाळीला पंचमीला भेटती, एखाद्याला तर भेटत नाही. तीच घालावं लागते. 3 ठिकाणी फॅशन करते मग ती, एक हिरवी, एक लाल आणि पिवळी. कारण ज्या ठिकाणी ती बसते उठते त्या ठिकाणी ती जीर्ण होते. तिने मधला पट्टा काढला, ते लाल टाकला. नाट्या माहिती तुम्हाला 3 रंगाच्या घालायच्या पूर्वीच्या बाया, मग त्याला त्या शिवायच्या अशा. म्हणजे जो भाग खराब झालाय तो ती काढून टाकायची, जे भाग चांगले तिकडे नाठीचे ते ती जोडायची. त्यातल्या नसे तिकडे लावून घातले. मग तसे दिवस काढायचे, नाही तर बस मी असेल मी तशी, काय आला पाहिजे मी असेल तशी. अरे देवासाठी तर आपण सगळं सर्वस्व देऊन टाकले ना, काय प्रश्न राहिला आपला. देव म्हणतात अगं नेस नेस नेस. माही म्हटलं काय म्हणतात, अहो आई, अहो माझ्या कर्मी देवाने तुमच्यासाठी हे वस्त्र आणायला लावलं बाजारातून, तुम्ही नेसत नाही. आवड नाही, घ्या ना, देव देऊ राहिले तुम्हाला, प्रसन्न होऊन देत आहेत. देव तुमच्या मागे लागले, घ्या म्हणून वस्त्र. आणि जे तुम्हाला दिलं नाही तर मनात नेसलं. महादाईचं बोलली. तेव्हा जर तुम्ही देवाला विचारून घेतलं असतं तर बोललं असतं कोणी, म्हणलं असतं कोणी काही. आता देव तुम्हाला देत आहे, घ्या, प्रसन्न झाले देव तुम्हाला तुमच्यावर. काय म्हणते आबाई साहेब,
इतकं उच्च वस्त्र, इतकं चांगलं वस्त्र माझ्यासारख्याला काय गरज आहे? एक साधारण वस्त्र असलं तरी बस झालं मला खराब झाल्यानंतर. देवाने एकदम चांगलं आणि उच्च भारीचं वस्त्र आणलं आबाईसाठी. मग आबाईसा बोलते ना, आमच्या आबाईसाला भक्ताला, भक्तावर देवाचं लक्ष असतं. जे निघून जाणार आहे त्याच्यावर नसतं. म्हणून देवाकडे डांगरे सोडला कुत्रा होता. हे सगळे आले परत निघून गेलेले. खाली भोईला यशावं लागले मारायला. बारीक तोंड झाले ना त्यांचे, आले निघून लागले खाली बघायला. देव म्हणले डांगरेस पुढे, हे काय म्हणता माहितीये का? गेला असं म्हणजे पुढे पोट भरायला. तो तसा नाही म्हणे तुमच्यासारखा. आमच्या प्रसादाशिवाय पुढे जेवण करत नाही. जात ना बघून आणा. त्याला विरोध सहन झाला नाही, तिकडे वळणाला जीव दिला. तुम्ही काय केलं? तिकडे जाऊन काड्या मोड्या काय थोड्या मार्गाचं असंच बाबा, तसाची ती आई, ही आई, ती आई. म्हणजे खाल्लं पिल्लं त्यांच्या पुन्हा डोक्यावर वकायला लागले तुम्ही. अरे देव करायला लागले का नरक जोडायला लागले? कळायला पाहिजे तुम्हाला. हे ध्यानात घ्या जरा. देव करायचं असेल ना देवच करा. मार्गाचे दोष नका काढू पुढं. आणि मग दंडवत केला आबाईसाला आणि ते वस्त्र घेतलं. आणि मग भानवसामध्ये त्या ठिकाणी नेसण्यासाठी गेली. आली नेसून आता देवाकडे. देवाच्या श्रीचरणाला लागली. आल्यानंतर देव तोषले, वाह माझा भक्त आबाईसा. नवीन नाटी नेसून आली. काय जुन्या नेसते तू? ते असले नवीन घेऊन देईल मी. फक्त तू भक्त राहा, सेवा कर, दास्य कर. आणि तुम्ही दास्य नाही केलं, कचरा केला ना, कचऱ्याला माहिती का तुम्हाला? झाडू हातात घेतलं जातं. घेतात का नाही तुम्ही हातात झाडू? आणि कचऱ्याला काय करतो आपण? बाहेर काढतो. कचरा हो नका, कचरा जमा करा. तुझ्या झाडूने मजवळूनी दिले. नाही तर झाडून उडवून देतात माहिती का? चाल बाहेर. तुम्ही कर्तृत्वाने चांगले राहिले ना तर तुम्हाला का नाही ठेवणार? का नाही करणार? दिलं की नाही आणून वस्त्र आबाईसाला? ती कचरा करत नव्हते. कचरा जमा करून डोक्यावर तिकडे नेऊन टाकत होते. तिनं कचरा नाही केला म्हणून तिला सगळं भेटलं. तुम्ही आता इथं कचरा करा, बघा तुम्ही काय म्हणणार. येऊन जाऊन इथंच कचरा करते म्हणजे. तिला म्हणा तिकडे बसायचं जरा लांब, तिकडे नको यायचो. करीत नाही काय नाही, नकोच कचरा करते इकडे तिकडं. होतं की नाही असं? बघा इथे अनुभव घेऊन थोडासा लगेच कळतो तुम्हाला तुम्ही कोणत्या लाईनचे, कचऱ्याचे का शेव्याचे. म्हणून कचरा जमा करून बाहेर नेऊन टाकायचा. कचरा नका करत जा. देव काय म्हणतात? आता माझा होय म्हणे. माझा आहे. माझे आता वरमाय होय म्हणे. देव थोडं हास्य करतात. तशी वरमाई सारखी दिसत आली. वरमाईला कोणती नाट्य असते माहिती तुम्हाला? सगळा तिचा थाट वेगळाच असतो. तशी दिसायला लागली म्हणे. महादी लोक कोणाला बघा माहिती का? वर बाप आणि वरमाईलाच बघा तसं. कारण ते मुख्य असतात ना. आणि मग त्याच्यानंतर जे धागे दोरे असतात तुम्हाला सगळं माहिती आहे लग्न कार्यात. म्हणून तर लग्न सोडत नाही लोक. बाबा लय लग्न आहे म्हणे, नाही तर मी आलोच असतो. अरे तुला लग्नात गेलं कोणी विचारा ना, चालला लग्नाला जेवला का नाही कोणी म्हणा ना. जेवला की नाही म्हणून इथं तीनदा बाबा म्हणतो, आई म्हणते जेवलात का, जेवलात का.
एक लग्न सोडा चालला तिला काय काय नाही. काय जीवाची मथी आहे. म्हणतो बाबा मी आला असतो लय लग्न आहे म्हणे, लय मुलं आले मला. फोन आला की नाही काय माहिती. मग मग भट्टवासी माय भट्टासी महाराजांची आणि समस्ताचे म्हणितले आणि मग सगळे जणाला म्हटलं काय म्हटलं. ते मीठ नाही जे चिंचेसी नागदेव आचार्य म्हणतात सगळ्या मार्गाला जे मीठ नाही ते चिंचेशी खाईल म्हणे. मी जर माझ्या आईला वस्त्र घेतलं असतं ना, नागदेव आचार्यांची आई होती आबाईसा, पण स्वतः वस्त्र घेतलं नाही कारण नागदेव आचार्य होते. ते जर म्हणले असते अरे जा माझ्या आईला वस्त्र घेऊन लवकर, धावत परत गेले असते सगळे. पण सगळ्यांना काय वाटलं असतं, हा ना हिची आई आहे म्हणून किती चांगलं वस्त्र घेतलं, लगेच काढून दिले पैसे, लगेच दोष आला असता की नाही. पण केलं का नागदेवाचार्यांनी तसं? बिलकुल नाही घेतलं. आई पण चांगली हुशार, बिलकुल नाही मागितलं. आपल्या पोराला पण नाही सांगितलं की बाबा मला वस्त्र नाही म्हणून, बिलकुल नाही. दिसत नाही का तुम्हाला? लेकराला भूक लागले आईला सांगावं लागत नाही, आईला पाना फुटतो, ती धावत पडत जाते. माझं लेकरू भुकेलंय, त्याला पाजावं लागेल मला. तसं लेकरू व्हा देवाचं. तुम्ही इकून तिकून खाऊन येता, तुम्हाला कोण बघणार तुमची वाट? हे कळायला पाहिजे माणसाला. परी तुम्ही गुरुकुळाचे म्हणाल जे भट्ट्या पुली मातेचे वस्त्र घेतले. जर मी घेतलं असतं तर तुम्ही असं म्हटलं असतं, पहा ना नागदेवाने कसं आईला वस्त्र घेतलं म्हणले असते की नाही. आताही म्हणता जर तुमच्या जवळच्या मार्गात कोणी असं तुम्ही जर तसं लक्ष दिलं का, आमच्यावर लक्ष नाही पण यांच्यावर कसं लक्ष देता म्हणे बाबा. पण बाबाचं कर्तव्य की सगळ्यांवर सारखं लक्ष द्यायचं. संबंधी अधिकार नाही, आपला संबंधी असतो नाही तर आपला भाऊ असतो नाही तर बहीण असतो. ज्याला आपला भाऊ आहे त्याला तितकंच आणि जो नाही त्याला तितकंच. संबंधीचा प्रश्नच नाही का. संबंधीला आपला एक बिस्किटचा पुडा सुद्धा द्यायचा नाही, मार्गातल्या सुधाराला द्यायचा, मार्गालाच लावायचा. तो मार्गासाठी आलेला आहे, लोकांसाठी नाही आला तिकडे कर्मराठीचा. म्हणून आपण देऊ सुद्धा नाही, त्यांनी खाऊ सुद्धा नाही. बैल होम फेडावला का जर असं घेतात कोणाचं साधूच आणि आपण देऊ नये त्यांना. मार्गात लेकर नाहीत का, मार्गातल्या लेकराला द्या ना, ते खामते ना तिकडे बराचसे वगैरे करते, बराच तिकडे काम करते आणि घेते ना तिकडे बिस्किटचे पुढे. तुम्हाला काय एवढं बंद पडेल? ध्यानात घ्यायचं कधी पण. मार्गाची वस्तू मार्गातच उपयोगाला लावायची, बिलकुल इकडे तिकडे द्यायची नाही. इथं नाही तर कुठे महाराष्ट्रभर मार्ग आहे, तिथं लेकरे बाळा बिचारे त्यांना द्या ना. ध्यानात घ्या मित्रांनो. म्हणून मी स्वतः घेतले नाही माझ्या आईला. आणि वस्त्र तरी आबाई श्री प्रभू घेतले. हा बरं म्हणे देवाने वस्त्र घेतलं आबाईसाला. एरवी आबाई सांची वस्त्र हे श्री प्रभूंची सेवाची की. हो, वस्त्र हे श्री गोविंद प्रभू महाराजच आहेत आबाईसाचे. म्हणून तर आबाईसा म्हणजे महाराज तुम्हीच माझं वस्त्र आहात आणि तुम्हीच माझा आथरून आहात. आपल्याला बसायला नाही टाकलं तर आपल्याला पारा फुटतो. आपण कुठे म्हणतो का देवा देवाच्या दारी आहे, तुम्हीच तर माझं बसणं आहात आणि तुम्हीच माझा आथरून आहात, पांघरून आहात. हे लक्षात घ्या मित्रांनो. काय म्हणते महादाईसा? नागद्या माझं चुकलं बरं का, मीच टोकलं आबाईसाला. देवाचं वस्त्र कशाला घातलं असतं? आता महादाईसा झाली की नाही बारीक बारीक चेहरा झाला, देवाचं उभा राहावं वाटत ना. आता त्यांना खाली मान घालून उभा राहावं लागतं. माझ्या भक्ताला बोलली, घेतलं की नाही नवीन वस्त्र? आबाईसाची थोरी ओढली का नाही महादाईसापेक्षा श्रेष्ठ. खूप देवाने वस्त्र घेतलं.
महारायचा उणे पत्करले म्हणजे आता उणी झाली, बारीक झाली, लहान झाली. चुकलं माझंच. मी आबाईसाला उलट घेऊन द्यायला पाहिजे होतं. तिचं फाटकं झालेलं आहे तिला नाही तर मी जे नेसले ते काढून घेतलं. असे बी लोक नाही. वापस मागता तुम्हाला नाही पाहिजे ना म्हणे, देऊन टाका वापस. संतोष नावाचा एक होता. मग देवाला त्याने शाल दिली आणि देवाने काय शाल दिली. तो म्हणजे महाराज थंडी वाजायला लागली. थंडी वाजायली कशामुळं? ती शाल वापस घ्यायची ना म्हणे. देवाला गरज नाही, बाई शाल थोडी दिली म्हणे मी, देवाला दिली म्हणे मी. दिवाळीचा पान धरली म्हणे त्यांची शिष्या. अरे शिष्य म्हणजे देवाचा परिवार आहे ना तो. कोणाला देऊ तू कशाला बघतो? तू गिराय होणार दान दिल्यावर असा कडकड करायला लागला ना. देवाने ओळखलं म्हणे याला शाल परत पाहिजे. देव म्हणले आपल्याला शाल आली होती म्हणे, आणा बरं म्हणे इकडं. थंडी वाजली म्हणे संतोषाला, त्याला देऊन टाका. हा कशी घेतली म्हणे वापस. झाला का नाही अविधी? अरे तुला द्यायचंच नव्हतं, करायचंच नव्हतं, दिलं कशाला? कोण म्हणलं तुला कर म्हणून? म्हणून त्याच घ्या मित्रांनो, ज्याचा भाव आहे, ज्याला देण्याची इच्छा आहे. ते सारख्या अन्नामध्ये सुद्धा काही लोकांची हे असतं माहितीये का, ममत्व. देऊ का नको, करू का नको, घेऊ का नको. त्यांचं खाऊ बी नाही, देत असताना ते असं करतात. खावा पोटभर खावा, मी एवढंच वाढ खा पोटभर. असे लोक आहे. जर आलं ना कोणी झाकून ठेव, गेले की खायचं. खायकडे अनुभव कराय का? अरे उलट आपल्याकडे आले कोणी आलं तर सरकन दिवशी आपल्या घरातलं जे आहे ते बाहेर काढावं, लगेच त्यांना द्यावं. अरे त्यांना भेटलंय नाही भेटलंय काय सांगता? ते प्रसन्न झाले पाहिजे आपल्या थाली. आपण झाकून ठेवतो, झाकून ठेव आणि गेले ना मग बाबा मग खाऊ आपण. तुमच्या घरी तसंच एखादा पाहुणा येऊ द्या, झाकून ठेव म्हणे, याला काही काम नाही, उठलं की इथंच येऊन बसत. हे गेलं का खाऊ म्हणे आपण. ते 9 वाजता जातात, ते टीव्ही लावित, इकडून जातात तिकडून बघत. ती पोरं काही करत, आई मला त्याने दम धरणं जरा खरं का? ते त्याच्याकडेच बघत काय तिथं. आण बरं मग इकडे. नाही नाही काय नाही सर, तिकडे कच्चे ते अजून पिकले नाही आंबे. हणसरे पकेले. इतकं खतरनाक काम आहे मित्रांनो, तरी देईना. मग त्याला काय गरज आहे? तिथंच बसलो ते तसं आहे ना, असं होऊन जात. म्हणून इतकं शुद्ध राहा, इतकं निर्मळ राहा मित्रांनो, उचित ते खा. आणि आपुले अनुचित मानून पोळी महागाईचा चुकलं माझं. अशा प्रकारे ही स्फूर्ती या ठिकाणी संपलेली आहे. म्हणून मित्रांनो, स्वतः करत असताना असं करा की दुसऱ्याला कळलं पाहिजे की यांना काय कमी आहे. आणि नाही कळलं कोणाला काही घेणं नाहीये, देवाला कळत. हे माणसे यांचं सोडून द्या, देवाला कळलं गंधाडं. देवासाठी करा, देवासाठी आपलं आयुष्य त्या ठिकाणी देवाला अर्पण करा. यांच्यासाठी तर आपण आतापर्यंत सगळं केलं, कपडे नाही घातले स्वतः, आपण यांना घेतले. आता आपल्याला बघतो कोणी, उरी सुरी आयुष्य तुझे देवाला अर्पण करा मित्रांनो. जीर्ण झालेलं वस्त्र हे आता द्या देवाला अर्पण करून. तरी नाही करणार, तुम्हाला काय करायचं तुमचा प्रश्न आहे. करायचंय का नाही तुम्ही ठरवा, नाही तर मग 3 ठिकाणी ठिगळ लिहून घाला, तो तुमचा प्रश्न आहे.
पण देवाचं वस्त्र घातलं ना तर देव मुक्त करीन तुम्हाला, नरकात नाही जाऊ देणार. पण विचार करा पक्का, आजपर्यंत केला नसेल तर देवाला क्षमा मागा. पतित पावन दीन दयाळ, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया मी. दया करी रे स्वामी, ज्या मनाने पाप कल्पिले, हे मन तुला दिले मी. दया करी रे स्वामी, ज्या वाचेने जना दुखविले, ती वाचा तुला दिली मी. दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो. पतित पावन दीन दयाळ, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो.